रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील। गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। भगवंताचा अवतार झाला आणि भगवंताच्या चरित्राचं वर्णन तुकाराम महाराजांनी केले। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। देवानं चरित्र केलं, चरित्र फक्त आपण ऐकायचं। कृष्णाचं चरित्र ऐकायचं, आचरणात आणायचं नाही। कृष्णाचं चरित्र आचरणामध्ये आणायचं नाही। कृष्णाचं चरित्र काय करायचं, फक्त ऐकायचं। आचरणात आणतांत जोडे खातान। राजेभाऊ म्हणते एकच मिळणार 16,000 कवा मिळत्या, एकीचाच वेळ लागाना म्हणले। आता पोरं परेशान आहेत आमच्या घरच्या गावातले, टेम्पो बघ पोर आहेत म्हणून मेळच लागाना। कृष्णाच्या चरित्राचं आचरण करायचं नाही, चरित्राचा उच्चार करायचा। चरित्र ते उच्चार आहे। कसं केले देवे गोकुळात, जे देवानं चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, त्याच्या पुढचा आहे का। रामाचं उच्चार करायचा नाही, रामाच्या चरित्राचा, रामाच्या चरित्राचं आचरण करायचं। रामाच्या चरित्राचं काय करायचं, आचरण करायचं, म्हणजे आपल्या अंगावर घ्यायचं। कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा, आचरणात आणायचं। रामाचं चरित्र आचरण करायचं। राम कसे होते, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी। मग तसं आपण बी राहायचं, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी। आपलं राहणं होईन का तसं? तेव्हा चेअरमनला म्हणायचं होय, हो म्हणा तुम्ही, आहे काय आहे आपलं तसं एक वचनी राहणं होत नाही, बरोबर आहे ना। एक पत्नी राहू शकता तुम्ही आता, पण एक वचनी राहू शकत। एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी। रामाचं चरित्र आचरण करायचं, कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा, पण त्याचं लोक उलट घ्यायले। रामाच्या चरित्राचा उच्चार करायले आणि कृष्णाच्या चरित्राचं आचरण करायला बघाले। एका माणसानं असं राजेबासारखं भोळ माणूस, आता याला भोळ कसं म्हणा, पण म्हणता ना म्हणा, भोळ माणूस असं पुढं बसलं होतं आणि काल्याचं कीर्तन ऐकलं। नीट ऐका, काल्याचं कीर्तन ऐकलं, घरी गेला, बायकोला म्हणला घे प्रसाद। कशावर बोलावलं मी, लक्षात आला का? आचरण करणं आणि उच्चार करणं। आचरण कोणाचं करायचं, रामाचं, आणि कृष्णाचं चरित्राचा उच्चार करायचा। मग हे म्हणले राजेभाऊ म्हणले बायकोला म्हणले घे प्रसाद। घेतला काल्याचा प्रसाद। बायको म्हणली काय निघालतं कीर्तनात? हे म्हणले काय सांगू तुला, नाही सांगा ना म्हणली काहीतरी। अगं बघत बघत त्या कृष्णानं 16,108 बायका केल्या। बायको म्हणली तुम्हाला काय करायचं, तुम्हाला लुगडं घ्यायचं का काय? नाही 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 उगं म्हणायलो म्हणला, इतक्या बायका एकट्या माणसाला काय करायच्या आता? हाय काय घेणं नाही देणं नाही, इतक्या बायका, एवढ्या बायका। बायको म्हणली बस कीर्तनला जायचं ना म्हणली, आत बसून म्हणली मग मी उद्या कीर्तन पोतीला जाणार आहे म्हणली, तू घरी झोप। मग हे झोपले बाजावर, बायको आली पोतीला। इथं पोती चालू होती, श्याम महाराज वाचवायला, महाराज सांगायला, पोती चालू होती, पोती झाली, बायको घरी गेली। हे झोपले होते बाज, उठिलं, हे घ्या प्रसाद। मग हे नाही विचारलं अगं पोतीत काय निघालतं? माय म्हणली दुर्पतीनं बघत बघत 5 नवरे केले।
हे म्हणले मग तू म्हणणं काय नाही 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 उग म्हणायले म्हणले जमन का मेळ. अरे तो जगाचा मालक आहे, भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपण देवाची बरोबरी करायची नाही, आपण संताची बरोबरी करायची नाही. नीट ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आपण संताची बरोबरी करायची नाही आणि आपण देवाची बरोबरी करायची नाही. आता मारुतीरायाचंच उदाहरण घ्या. मारुतीरायानं दिवसा माणसं फुकले का रातच्या फुकले? दिवसा हेंडगा लावला का रातच्या? बरं एक दोन मारले का किती मारले? मारुतीरायानं माणसं किती मारले? रामायण ऐकता ना तुम्ही? अहो लाखानं नाही कोट्यानं मारले माणसं. लंका दिली फुकून, दिली की नाही फुकून? लंका जाळून टाकली महाराज. लंका जाळ्यास तुकाराम महाराज म्हणले धन्य धन्य म्हणे तुका जाळीली लंका आणि धन्य धन्य तू ना. मारुतीरायानं दिवसा माणसं मारले तर मारुतीरायाचं गावगाव मंदिर आहे. दिवसा माणसं मारून तुम्ही एखादा मारायला जाता तर पांढऱ्या घरात जाऊन बसतान जन्मभर. म्हणून मारुतीरायाची आपण बरोबरी करायची. महाराज म्हणले तयाचे करणे आप. काय म्हणजे महाराज? तयाचे करणे आप घडोका तिरमुख्याचा घात. तिन्ही लोकाला जरी काडी लावली संतानं तर महाराज म्हणले तेने केली मात बोलू नये. संतानं केलं म्हणून आपण करायचं नाही. त्याच्या अंगात पावर असते महाराज. लागो नेदी पाप पुण्य. त्याच्या अंगाला पाप बी लागत नाही, त्याला पुण्य लागत नाही. त्याचं कारण काय? त्याला कवच देवाचं आहे. त्याला कवच कायचं आहे? देवाचं आहे. म्हणून त्याला काय पाप पुण्य लागत नाही. अरे देव म्हणले ना स्वतः माझ्या ठावी जे पवित्रपण हे माझं भक्ताचे निसंगी जाण. या लागी भक्ता मागे आपण धावे रज कनवंदावया. भक्त रज कनवंदिता मज केवढी बाणली पवित्रता. या लागी चरणी ठेवी जे माता मौन्य करण रुक्मिणी. माझ्या ठिकाणी मोठेपणा माझ्या भक्तामुळे. म्हणून संताचं देवाचं चरित्राचा काय करायचं आपण? चरित्र ते उच्चाराये केले देवे गोकुळ. पण गोकुळातल्या लोकायनं देवाला बोलिलं का? आमच्या गावात या म्हणून. तुम्ही मला आज बोलिलं का नाही या म्हणून? तुम्ही आमच्या उद्धव बापूला या म्हणून बोलिलं का नाही? बोलिलं, बरोबर आहे. मग दत्तराव असो आमचे प्रल्हादराव असो हेला तुम्ही बोलिले का? हे मनानं आलेत. हा बोलिलं म्हणून तुम्ही आलेत. मग मला सांगा गोकुळातल्या लोकांना देवाला बोलिल का आमच्या गावात या म्हणून? बोलिल का? नाही. त्या लोकांना बोलिलं नाही, त्या काहीच नाही महाराज. देव स्वतः म्हणले, काय म्हणले? नंदाच्या घराला मजले गोकुळाला माया उपजली स्वतःहून गेले महाराज. तिथे 10 मिनिटात आवडतो. एको बंद करा. आपला टाइम संपत आलाय ना? अर्धा तास. बरं अर्धा तास. बरं 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 12:30 वाजलेत म्हणा. 1 वाजेपर्यंत करा का 1:30 वाजेपर्यंत? तुम्ही 3 घंटे आतापासून करा म्हणलं तरी कीर्तन करतो मी 3 तास. मस्त कीर्तनाचं चरित्र सांगणार तुम्हाला 3 तास. तुमची तयारी आहे का बघा? हा आता हे जमलं आपल्या महाराजाच्या मनावर. चरित्र ते उच्चारावे केले देवे. आनंद झाला महाराज गोकुळामध्ये. आता इकडचं सांगत बसत नाही. कृष्णाचा जन्म कसा झाला, कुठं झाला, कुठून आला, कसा आला, आई बापाला कसा त्रास झाला हे सांग. ऐकलेलं ना तुम्ही?
ऐकलेलं तुम्ही त्याचा जन्म हे सगळं ऐकलेलं. आता गोकुळातल्या चरित्राचा थोडा उच्चार करतो म्हणजे तुम्हाला कळ. एक दोन दोन चार गवळणी म्हणतो. अहो मला सांगा, भजनामध्ये जेवढा आनंद आहे ना तेवढा सांगण्यात आनंद नाही. कीर्तन करून 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 मूर्तीराव महाराज गेले, मारुतराव महाराज गेले, आपल्याच्या लोक कुठे सुधरत असतात. आता आनंद घ्यायचा फक्त भजनाचा. वाढदिवसाला फुलं माती दगड ब्याड हे ते हे आनंद कसता असतं का? त्याचा काय उपयोग आहे का? एक आनंद म्हणून माणूस उत्सव करते. तसं कीर्तनामध्ये काय करायचं? चाली म्हणायच्या, परमाना म्हणायचे, आनंद घ्यायचा. श्याम महाराज आपल्या त्यानं माणसं सुधरत नाहीत. आनंद घ्यायचा आणि आनंद कळायला पाहिजे. मी मगवा म्हणलं ना, अशी चाल म्हणली मी एका गावामध्ये भारी, जेवढी पावर आहे तेवढ्यानं चाल म्हणली. असे राजे भाऊसारखं एक माणूस पुढं बसलं होतं आणि घरला जाताना म्हणाले, काय महाराज ढोरावने आडू लागला रे म्हणला. काय बरं राजे भाऊ, माणसानं विचार करून पाऊल टाकावं का पाऊल टाकतानाच विचार करावा? पाऊल टाकताना विचार करायचा. बरोबर आहे. माणूस जळका असावा का माणूस मळका असावा? राईट उत्तर दिलं. हो तुम्ही येडे मग तुम्ही निवड त्याला शिल्लक समजा. माणूस मग जास्त माणसं जळके का मळके? जास्त माणसं जळके. बरोबर आहे. जाऊ द्या. आता चरित्राचा कृष्ण भगवंतानं काय काय चरित्र केलं एक दोन तीन उदाहरणं सांगणार मी. दोन तीन गवळणी म्हणणार. कृष्णानं महाराज रांगायला सुरू केलं. महिला मंडळ लेकरू रांगायला लागल्यास कोणचा हात टेकीत आहे आणि कोणचा गुडघा टेकीत आहे सांगा बरं तुम्ही. डावा गुडघा उजवा हात. तुमच्या गाव बाया हुशारच तो. एक बाई म्हणली, असंच मी विचारलं एका बाईला, म्हणलं सांगा बरं मावशी. ती म्हणली, मला येत असल्या तुला कायला जेवायला उभा केले का म्हणली. ऐका मावशी, तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे. आता त्याच्यावर गौरव म्हणतो, तलवा तळ हात तलवा तळ हात रांगत 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 रंगनी चोरीत लोणी जाऊन धरती गवळणी पाठी चरणी पेटी गाळणी यशोद साजणी दैवत बक्षुनी कमान केले नवन केले साजणी आळवा आळवा परतने माते गावा. रांगत रांगत चोऱ्या करायला सुरू केलं. कोण? तुम्ही जर चोरी केली तर तुम्ही किती मार खातान मरू दिसतो. देवानं चोरी केली तुम्ही चोरी केल्यास तो देव आहे. चोरी कायच केली? चित्त चोरी आले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड चोरी. देवानं चोरी केली म्हणजे चित्ताची चोरी केली. तो कसं आहे ते श्याम महाराज, तेवढं उंच आपल्याला सांगता येत नाही. नेमकी चोरी कशाची केली? चित्ताची चोरी केली. चित्त म्हणजे नेमकं काय आणि कसं चित्त चोरलं, मग चित्त चोरल्यास काय होतंय हे सांगायला नको आहे आपल्याला. आपल्याला येत बी नाही आणि ते सांगायचं नाही. कुठाना कशाला बारीक सांगत बसायचे. आपलं मोकळं मारुतराव महाराजाचं जे आहे ते सांगायचं. आपलं महाराजांना सांगायचं चोरी सुरू केली. मग चोरी केल्यास मग येऊन आली गवळण. ती कोणी गवळण आली, कोणी गवळण आली, 2-4 आल्या. कृष्ण यशोदामाई झाडू लागली. 2-4 बाया आल्या महाराज, पदर खूनच आल्या महाराज. अशा बाया मागं सरून म्हणजे यशोदे म्हणजे काय
मग तुझ्या लेकरला काहीतरी सांग. म्हणजे काय झालं, काय झालं? परवा आला आमच्या घरात दारिणीला होता म्हातारा. म्हणले मग उचलोनी ताकाचा डेरा वरी सोडीला सैराट. म्हातारा घरी झोपलं. म्हणली तो पोरगा आला. म्हणली डेरा उचलला म्हाताऱ्याच्या डोसक्यात घातला. कोण सांगायली? गवळण. कोणला? यशोदा मायला. लगेच दुसरी म्हणली तू काय केलं का? माय म्हणली लेली एक ऋतू ही चित्र आहे. म्हणली काय झालं तरी सांग ना. म्हणली मया सुननं काय केलं तर सकाळी सकाळी अंगणामध्ये अष्टदळ काढ होत. अष्टदळच म्हणतात, काय म्हणतात, रांगोळ काढी होती. म्हणली मग तुझं गाबरू आलं म्हणली आणि त्याच्यावर लगी केली. किती खोडीले म्हणली तो लेकरू. अष्टदळ काढिले अंगणी आणि वरी मुते चक्रपाणी. किती खोडीले म्हणली तो लेकरू. दुसरी आली एक. अगं यशोदे काय तुझ्या लेकरला काहीतरी सांग. म्हणले तुझं काय झालं? काय झालं? आम्ही घरात होतो म्हणली. आलं म्हणली वासरं सोडले आणि गेलं पळून. सगळे वासरं गायला पेले म्हणले. किती लेकरू खोडीले म्हणले तू. पुन्हा तिसरी आली धावणी. येणे ग बाय काय केली करणी. पतीची दाढी हिची येणीन पतीची दाढी मारली गाठ. कळालं का नाही? गवळी होतो खुज आमच्या राजेभाऊ सारखं. गवळी बुटक. गवळी होतं बुटक आणि त्याची बायको होती आमच्या महाराज आपलं चेअरमन सारखी उच्चा उच्च. हा तसंच आहे. गवळी बघा गेलं तर बुटक आणि गवळण पाहिलं होतं उच्चा उच्च. की ती गवळण म्हणली होती हे पोरा माझ्या घरी येऊन दाखव तुला दाखवते कस काय ते. बरं म्हणलं तुझ्या घरी येतो चंद्र काकू. मग संध्याकाळी काय केलं, हे गवळी आणि गवळण दोघं म्हणले आज आपल्या घरला येणार आहे कृष्ण, झोपायचंच नाही. सकाळी पहाट 5 वाजेपर्यंत जागे राहिले. बघा आपल्याला भेऊन आला नाही आणि 5 वाजता जराशी झोपले. बाबा झोपल्या बरोबर देव आहे ते. हे गवळी खुजन गवळण उच्च उच्च. कृष्णानं काहीच केलं नाही. तिची येणी आणि हिची दाढी टाकली गाठ मारून. अशी गाठ मारली. कोण मारली? राजेभाऊ कृष्णानं गाठ मारली. लक्षात ठेवा. गाठ मारली सकाळी 6 वाजता. गावामध्ये पीठ मागायला येतात महाराज. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? गोसाई. महाराज म्हणे डायरेक्ट म्हणा तुम्ही भेऊ नका आम्हाला. मग ते सकाळी सकाळी घरामध्ये दारामध्ये सकाळी 7 वाजता 8 वाजता गोसाई येत असते. काय मागायला? आलक मागाय. बरोबर आहे. ते गोसाई दारात आलं. आलक आलक म्हणलं. ते गेलं कानावर त्या बाईच्या. माय म्हणली महाराज आले म्हणून ती बाई फटकन उठाय गेली. अशी ती महाराज ते त्याची ही दाढी गाठ मारली होती ना तुमच्यासारखं खुज होत. रागीट होत महाराज. मला तुला अक्कल आहे का? म्हातारी झालीस आणि मग दाढी वाढायलीस. ती म्हणजे तुका गांजा वाढास का काय? ते मला काय झालं? मैनी कावडीस. दोघांना पाहिले तर गाठ मारली. याला परमान आहे का कानी? मस्त होऊन या मातली धांगडी आणि करी वडावडी मध्ये लागी. काय केलंस मला हे सोन? ते गवळे म्हणला तू कृष्णाला काय म्हणली होतीस का? माय म्हणली होती. काय? माझ्या घरी येऊन दाखव. घे म्हणली. आता काय करते बस बोंबलत. गवळण म्हणली ते कोणचं अवघड आहे? त्यानं गाठ मारली. म्हणजे काय झालं? मी सोडते ना म्हणली. ती सोडाय गेली सुटना. म्हणली आता काय करावं? म्हणली कापूत म्हणले. मग ते गवळण म्हणली आणावर इळा. इळा होता तिथं. आणा म्हणली इळा. ते म्हणली चला ना दोघंही चला. गाठ मारलेली होती ना दोघे गेले. इळा आणला. गाठ अशी होती. ते गाठ अशी कापू लागली. ती तुटली नाही पण ती कर 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 वाजू लागली. तारा वाजल्यावनी. म्हणली तुटत नाही. ती म्हणली थांबा. म्हणली काय? आपण जाळूत म्हणली. म्हणली जाळा. कुठे डबी? नवरा म्हणला ती काय डबी? बायको म्हणली आणा ना. नवरा म्हणला चला ना. तोर आदरच. तोर हे आदरच राजे भाऊ. आणली चिमणी. काडी आणली. काडी लावली. माझ्याकडे बघा.
काडी लावली, चिमणी लावली. ही जे घाट आहे ना अशी, या घाटीवर धरली अशी चिमणी. ती चिमणी धरल्याबरोबर ती गाठ तर काय सुटली नाही. चिमणी धरली, जरा पातळ होती ती गाठ, पक्की बसली अशी. जळाली तर नाहीच, पण पक्की आवडली तापल्याबरोबर. गाठ कोण बांधली या? थोडं लक्षपूर्वक ऐका. साध्या बामणानं गाठ मारली तुमची लग्नात, तर तुम्हाला मरेपर्यंत बेजार करायली या. सुटना झाली तुमची गाठ. साध्या बामणानं गाठ मारली तर सुटना झाली. इथं देवाच्या बापानं बांधली या, ही गाठ सुटत असते होय. कापिता कापेना, जाळीता जळेना. कापिता कापेना, जाळीता जळेना, काही केल्या सुटेना. म्हणले आता गाठ सुटत नाही. म्हणले मग? म्हणले चला आता कुठं? लक्षपूर्वक ऐका. मग निघाले नंदराजाच्या घरी. कृष्ण नंदराजाच्या मांडी बसले होते. ही जोडी निघाली. मग लग्नामध्ये तुमच्या इथं बापू नवरी मोहरी असती का नवरदेव मोहरी असते? हा, नवरी माग असती आणि नवरदेव पुढं असतंय. आता याची दाढी आहे आणि तिची येणी आहे. आता नवरी मोहरी आणि नवरदेव माग. चल ते म्हणलं आलं म्हणायचं. गेले महाराज नंदराजाच्या चावडीवर. नंदराजा बसले होते. नंदराजाच्या मांडीवर कृष्ण भगवान तर बसले होते. कृष्णानं पाहिल्याबरोबर, तिच्याकडे पाहिल्याबरोबर कृपेने पाहता सुटलीसे गाठ. ते म्हणला त्या देवाच्या नादी, कृष्णाच्या नादी लागू नको. त्या गवळणीला राग आला. ती म्हणली ह्या गावात राहायचं नाही. टोपलं बांधलं, सूप बांधलं, सगळं सामान बांधलं, बैलगाडी लावली, 2 लेकरं घेतले, नवरा गाडीमध्ये, बाई गाडीमध्ये, कुत्र गाडीमध्ये, सगळा पसारा भरला. चला म्हणले गावाच्या बाहेर. अशी गाडी गावाच्या बाहेर या रोडला निघाली. तुमच्या शाळाच्या पस्तोर गेली. शाळाच्या जरा पुढे गेली टेकडीवर. पोरायनं सांगितलं कृष्णा कृष्णा, चंद्रा काकू चालली गाव सोडून. तेव्हा म्हणले ते लेकरं नवरा घेऊन. कृष्ण म्हणला जाऊ दे, पुढे हिर आहे म्हणले त्याची. आपल्या हिर आहे ना तिथं रोडच्या कडीला. कोणाची? तिथं बाजूला हिर आहे. जाऊ दे म्हणले त्या हिरी पस्तोर. ती गाडी त्या हिरी पस्तोर गेली. लेकरायचं नळड देवानं कोरड फट केलं महाराज. चुटकी मारली की नळड कोरड फट. आई पप्पा ताण लागली, ताण लागली. बायको म्हणली आहो आहो जा बरं, इथं हिर दिसायली. म्हणले पळत जाऊन पाणी आणा. बायकोनं ते तांब्या दिला. नवरा गेला पळत. कशाला? पाणी आणायला. नवरा हिरीत उतरला तवर देवानं तिच्या नवऱ्याचं रूप धरलं, पाणी दिलं, गाडी बसली आणि गाडी चालली चकचक. आणि गाडीत बसल्यास बायकोला म्हणू लागला हे डुप्लिकेट गवळी. हे बा म्हणला माझ्यासारखाच एक माणूस आलाय, फसचीन राईंद्र आलाय आपल्या इकडं. ती म्हणली येडी आहेत का काय तुम्ही? 15-20 वर्ष झाला आपण दोघं संसार करालो आणि मी कशी राजेंद्राला बोलन? नाही म्हणलं आलंय. तवर हे गवळी हिरीतून आलं, पाणी घेतलं, पळत आलं. त्यानं बघितलं तर गाडी चालली. ते म्हणलं बापू माझ्यासारखं दिसाले हे. ते गवळी म्हणला हे बघ 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 आलं म्हणला. मग ते राजेंद्र ते जसं जसं जवळ आले तसं ते म्हणाले अगं तू कोणाला घेऊन चाललीस? ती म्हणली चपलीने तोड फोडीन. माकड तोंड्या कुठला आहेस रे? लाज वाटते का तुला? ते म्हणलं बापू 20 वर्ष तुझ्या संग होतो ग. चपली काढी महाराज तिनं 2 चपल्या घातल्या डोसक्यात. हे म्हणलं काय सोन झाले म्हणलं बाबा. जरा तापड होतं महाराज, जरा ताज आपण ताकद होता आमच्या राजभाऊ सारखं. त्याला धरलं खाली वळड महाराज. दोघाची कुस्ती लागली महाराज. देवानं 3राच गवळी तयार केला गाडीवर. गाडी चालली चक चक चक. ते म्हणला नंद्या टक 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 टक. ते म्हणला 1 झालं 2 झालं. त्याला खाली ओढत 3रंच बसलो. आता किती झाले? 4 झाले. ते ओरिजिनल गवळी म्हणला आता इथं काय मिटत नाही गडे आपलं. ते म्हणते मै बायको आहे. हे म्हणला नाही नाही मै बायको आहे. ते म्हणते मै गाडी आहे. ते म्हणला मै गाडी आहे. चौघाचे भांडणं लागले, मारामारी व्हायचे आले. चौघे चला म्हणले राजाकड. राजा ज्याची बायको म्हणीन त्याला देऊन टाकू म्हणले. राजा चावडी बसले होते. हे 4 जणी आलेत. ती बाई माग, हे 4 पुढं राजाच्या समोर आले. ते राजाला म्हणताय साहेब माझी बायको आहे. राजा साहेब हे म्हणते माझी बायको आहे, माझे पोर आहेत.
हे सगळेच लागले बोंबलाय. राजा म्हणला बा भानगड काय, सगळे सारखे दिसालेत राजेभाऊ सारखे आमच्या, फरक काहीच नाही. देवही नव्हते, देवाला काय करता येत नाही मला सांगा ना, सारखेच केले. ते म्हणले थांबा थांबा, चौघ जण इथं थांबा. चौघ उभा केले असे. त्या बाईला बोलिलं, नीट ऐका बरं माझ्याकडे बघा. त्या बाईला बोलिल्याच्या नंतर त्या बाईला म्हणले मावशी, म्हणले काय तुझा नवरा ओरिजिनल कोणचा आहे? माय म्हणले मला सगळे सारखे दिसालेत, मला काय मोहा नवरा ओळखू येईना, काय करावं? राजा म्हणला, राजा हुशार असतो, राजा डोकेबाज असतो, त्यालाच राजा म्हणतात. हुशार असतो, डोकेबाज असतात, तोच राजा होत असतो. राजानं मार्ग काढा. ह्या भिताडावून जी उडी मारीन पलीकड त्याची बायको, गाडी, बैल सगळं. भिताड होतं 12 फूट ओरिजिनल गवळी. आता हे आमच्या राजाभाऊ सारखं मुरकुलं खाऊन बारीक झालेलं. ते म्हणलं आपल्या बापाला ह्याच्यानं उडी झोकत नाही. म्हणला डुल्ली, म्हणला बायको गेली, म्हणला गाडी गेली, सगळंच गेलं. म्हणला कपाळाला हात लावला आणि बसलं खाली. त्याने टनाटन उड्या मारल्या. हे म्हणाले राजेसाहेब माईची मंदारनं मैच बायको हो, मैच गाडी. म्हणला कुठून आलेत की? म्हणला राजा म्हणला पुन्हा जाचेन का गाव सोडून? जात नाही. म्हणला बापा तुमच्या. म्हणला घे सुधर म्हणला घरला. हे खेळ कोणाचा आहे? अरे सगळा खेळ जे हे आपला जगामध्ये फिरवायला हे कोणाचा खेळ आहे? देवाचा खेळ आहे. देवाला काय करता येत ना महाराज, करीले ते काय? हे सगळं महाराज नंदराजानं पाहिलं, यशोदामाईनं पाहिलं. यशोदामाई म्हणली, नंदराजा म्हणला हे काय आता याला वाड्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. घरामध्ये कोंडून टाकलं. कोंडल्याबरोबर लागला लढाई. कृष्ण त्याला बाहेर निघायचं होतं, लढू लागला. ऐका गवळण आता. लढू लागल्याच्या नंतर यशोदामाई जवळ आली. जवळ घेतलं, मांडीव घेतलं, डोळे पुसले. यशोदामाई लढू लागली. नंदराजा म्हणले लढ तर याला बाहेर जाऊ द्यायचं नाही. पण लेकरू आहे महाराज, आईला कळकळ असते लेकराची. लेकराचे ही तनवा हे माऊलीचे चित्त आईशी कळवल्याची जाती. आई लढू लागली धडधडा. लेकरू लढू लागलं. लेकरला वाटलं बाहेर जावं. कसं लढू लागलं बघा. रडते माझे बालकाने समजाविता राहिना 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 समजाविता राहिना नाना परी समजाविते मागीला आया समजाविता राहिना रडते माझे बालकाने समजाविता राहिना 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 समजाविता पोटी धरून सर्व सुटला एका जगा एका जगा प्रेम यशोदेशी मायना यशोदेशी मायना रडत तसे स्फुंद स्फुंद नेत्रा वाटे वाहे बुंद. यशोदा मायला लढू आलं महाराज. लेकू लढू लागलं. मग ते बाहेर निघाला. कृष्ण जाऊ द्या म्हणले. जाऊ द्या. मग कृष्णाने खोडे ह्या घरी जाय त्या घरी जाय, कोणाचं काय कर कोणाचं काय कर. आता बकळ खोड्या सांगत बसत नाही. यशोदा माईनं लेकरला एक दिवशी जवळ बोलिलं आणि जवळ बोलून 2 गवळणी म्हणून सेवा समाप्त करणारे. गवळणी म्हणणारे 2 म्हणू का? कसं कीर्तनानं काय फरक पडत नाही, पण भजनाला आनंद वाटतो बघा. गवळण आहे. यशोदामाईनं जवळ घेतलं बोलून आणि बायाला सगळ्या बाया जमा झाल्या, सगळ्या गावातल्या बाया जमा झाल्या आणि यशोदामाईला म्हणू लागल्या, यशोदे काय तुझ्या लेकरला काहीतरी झालंय बाहेर वसा.
म्हणले मग तू काय कर, देवाला नवस कर. मग यशोदामाईनं नवस केला. नवस तुम्ही ऐकलेला आहे. एक मास देवे खोडी नाही केली आणि परिचित ते आले यशोदेशी. बरोबर का? कृष्णाला जवळ बोलून घेतलं. या बाया जमल्या होत्या ना. यशोदा म्हणली मज लेकरू टीचबर आहे आणि तुम्ही एवढाल्या मोठे आहे. एवढस लेकरू कुठं दाढी गाठच मारली, कुठं डेरा उचलला, कुठं लगीच केली, कुठं काय लावलं ग म्हणली तुम्ही घराने. माझ्या लेकराला कदरून टाकलं, मलाही कदरून टाकलं. मो लेकरू कसं आहे 12 कडव्याची गवळ नाही. यशोदा माय काय म्हणते बघा लेकरला. कुठलीच बाई आपल्या लेकराला खराब म्हणत नाही. कोणची बाई म्हणते बोल लेकरू खराब आहे, मावशी वरी हात करावर. महाराज बोल लेकरू लय खराब आहे, करावर हात म्हणती का कोणी? मी एका गावात असं म्हणतो ते लेकरू कोणाचं उचला ना. ती बाई म्हणले महाराज तुला लेकरू आहे का नाही बापू. बाईला काही बी बाई खपून घेईन, काही बी खपून घेईन महाराज ती, पण तिच्या लेकराला बोललेलं आणि तिच्या बापाला बोललेलं खपून घेत नाही. बाकी काही खपून घेईन ती बाई. सुन 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 बाई काही खपून घेईन. सासू जर तिच्या बापाला म्हणू लागली ना तुझा बाप असा आहे, तुझ्या बापाने हे शिकलं का, तो असं, ती म्हणते ए खबरदार माझ्या बापाला जर बोलशील तर अजिबात बोलू देणार नाही महाराज. आणि आपल्या लेकरला सुद्धा कोणाला काय म्हणू देणार नाही. यशोदा माय अशी गरम झाली महाराज. हो लेकरू किती गुणाचं. सरळ म्हणतो बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते काय सांगा दादारा गे गोकुळच्या भारी. श्रीरंग माझा वेडा दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे. बेस कमी करा. गोकुळच्या नारी दारा घरच्या दारा आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा ग गोकुळच्या नारी. 12 कडीची गवळण आहे. यशोदामाईनं जवळ घेतलेली कराला, तोंडावर हात फिरिला, डोळे पुसले. आणि यशोदामाई काय म्हणते बघा. कृष्णा तुला अशा गोड गवळण येतं महाराज. कृष्णा कोणाच्या घरी जाऊन तुला काय खाला कमी. ठीक आहे म्हणलं आई, तू म्हणशीत ना मी आजपासून कोणाच्या घरी जात नाही. बक्कळ विनोद आहेत, बक्कळ गोष्टी आहेत, बक्कळ व तुम्हाला 2-4 सांगितल्या. कोणाच्या घरी काय केलं, कोणाच्या घरी काय केलं, गोपाळाला काय केलं, पेंद्या सुद्धा म्या वाकड्या बोबड्या हेला काय केलं, हे बक्कळ पसारा सांगा गेल्या. 3 तास लागते काल्याचं कीर्तन. 3 तास चलत आहे, 3 तास. पण अर्ध हे आणि अर्ध ते सांगायचं आपल्याला. 3 तास. यशोदामाई म्हणजे इकडे लेकरा बाळा इकडे. जवळ घेतलं लेकराला, कपडे चढिले, सुदाम्या वाकड्या बोबड्या सगळ्याला बोलिलं, खांद्यावर घोंगडी टाकली, हातात बासरी दिली. गाई गोपाळ घेऊन कृष्ण भगवंत यमुनेकडे निघाले महाराज. गाई गोपाळ संगडी बना, गोपाळ यमुनेचे गाई गोपाळ यमुनेच्या तिरी येती पाणी चला चला
मग गवळणी हाका मारू लागले. कृष्ण भगवंत निघाले. इको कमी करा, मधला आवाज द्या. कृष्ण भगवंत निघाले आणि त्या गवळणी हाका मारू लागल्या. काय हाका मारलेला बघा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी सुना कोणी साला, व्रतीय गाडी परमानंद अशी सुनबाई दळा बसल्यास गाणं म्हणत होती महिला मंडळ. सासू आणि सासरा देरतो. आता म्हणतात का या बाया गाणं सासू सासऱ्यावर? राजभाऊ, सुनच सासूच भांडण होऊ नये असं औषध आज तुम्हाला मी कीर्तनात देणार आहे. आई आहे बोला ना. आता कधीच होणार नाही, पण सासूही तसलीच आणि सून बी तसली. सांगू का नको? सासू देतीय कुत्रीव घालून शिव्या आणि सून देतीय मांजरीव घालून. घरात मांजर बी असते आणि घरामध्ये कुत्रे असते. मग मांजर अशी बसलेली असते. सासू बाहेरून येते, त्या मांजराकडे बघती. काय बघा डोळे वाचून माझ्याकडं. दूध प्यालीस पालत पडालीस इथं तो बाडवाडी करून 4 घर बोंबलत हिंडायलीस आणि मिया 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 करायलीस. पड पाळतीव का? काय घेणं नाही देणं नाही. ही सासू म्हणते त्या मांजरू घालून. मग सून तशीच असते महाराज. सून बाहेर येते, मग बाहेर कुत्री बसलेली असती. मग ती सून बाहेर येते त्या कुत्रीकडे बघून म्हणते बोंबलत हिंडती 4 घरांनी इथे आणून वाय वाय करायलीस. भुकाय का तुला? रोग आलाय का? पडू ग पालत खालीस 3 टाइम आणि बोंबलत हिंडायलीस इकडं तिकडं आणि इथे येऊन पालत पडायलीस. नाही बाबा इथल्या बा तिकडे नांदेड जिल्ह्यातलं श्याम महाराज तिकडे गेलं की इकडचं म्हणायचं. भांडण कधीच होणार नाही. सासून म्हणायचं ही माझी लेक आहे, हिनं म्हणायचं माझी आई आहे. कशाला भांडण घरात? कधीच भांडण होणार नाही. नाही आपल्या इकडे तसं म्हणतात, पण काही भागात म्हणत नाहीत. सोडून द्यायचे. गोकुळातून सगळे शिदोरी सगळ्याने एकाच ठिकाणी केली महाराज. काय शिदोरीचं काय? खडकी सोडलेल्या मोठा, खडकी सोडलेल्या मोठा गोमटा घ्यारे घ्यारे आम्हा देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर. शाने सुरते माणसं आहेत. एकच गोष्ट कीर्तनातून घेऊन जाताना फक्त एकच शब्द ऐकून त्याचा विचार करीत जा. जीवनामध्ये काही करा. पहिल्यानं सांगितलं, घर बांधता आलं तर बांधा, न बांधा. गाडी घेता आली घ्या, न घ्या. चांगलं खाता आलं तर खा, न खा. मोबाईल घेता आला तर घ्या, घेऊ नका. पण लेकराला संस्कार लावल्याशिवाय राहू नका. एवढाच शब्द जाताना तुम्ही घेऊन जा. बरोबर आहे का? आता हे लेकरू नंबर होय, अर्धी सोडली अर्धी राहिली. अर्धी सोडली अर्धी राहिली. खरे का? आता या लेकराचं कौतुक म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे पोरग हळी हांडुगोळी ते बाजार भरते ना. तुम्ही जाता बाजारला हळीला. बस स्टँड मध्ये जाताना, एसटी बस स्टँड मध्ये जाताना चिटकून त्याच्या बापाचं दुकान आहे. तुम्हाला हळीमध्ये काही जरी काम पडलं तर त्याचा बाप तिथं राहते हळीमध्ये बाजारात. खेटून आहे असं बस स्टँडला घर त्याचं. आणि ते हळीचं पोरग आहे, फक्त 4थीला आहे. सरपंच कितीला? 4थीच्या पोराला काय येते मला सांगा बरं तुम्ही. संडासला बसायचं बरोबर कळना. अरे श्याम्या, सतीश कितीला आहे ते? तू 7वीला आणि ते 4थीला. 4थीच्या पोराला एवढा
त्याची किंमत ते काय वाजवाले ते आमच्या बापूला माहिती आहे. आता मला सांगा, ज्या बाईनं लेकरू जन्माला दिले तिलाच माहित लेकराची कळकळ, दुसऱ्या बाईला काय माहित आहे? अनुभवच नसतं ना दुसऱ्या बाईला. तसं त्याची त्या गुणाची किंमत बाबूला आमच्या बापूला माहित आहे. म्हणजे किती वाजवले त्याच्या वयाच्या मानानं. बरं वाजवायचे का नाही सरपंच? नुसतं असं बसू नका हे वाजल्यावर, खिशाकडे हात घाला त्याला बक्षीस द्या. या गावचे सरपंच पहिलं बक्षीस सगळ्यात जास्त कोणाचं होणार? राजभाऊ मोठ्यानं म्हणा ना. ती धंदा बुडाला बघा ते कसं वाजत आहे. आता हेडिओवाले त्याचा कॅसेट तयार करणार आहेत. त्याला संता जनी परिसावे विसरतो न पडावा माझा तुझा तुम्हासी माझा. ₹501 बक्षीस दिले. लाज वाटा पाहिजे ₹101 द्याला. ₹501 आमच्या माऊलीनं सुद्धा, तसंच हरिभक्तपरायण ह्या गावचे चेअरमन त्यांना सुद्धा ₹251 बक्षीस दिलेलं आहे. हो म्हणा पटकन. हा हो म्हणले ना. नाही दिल्याच्या नंतर ते बक्षीस महागात पडत असते. नाही देणार खुशीनं. आणि कोणाला काय 5, 10, 100 द्यायचे असले तर येईन तुमच्याकडं, खिशात हात घाला, ₹10, ₹20, त्याला निदान एक त्याचा ड्रेस तरी व्हावं. जाय रे तू, ते टोपी अशी उलटी कर आणि घे सगळ्याला असे. अरे आपला धंदा भीक मागायचा. नाव काय? हा, दत्तराव साखरेवाडीकर. वा 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 वा. त्यानं सुद्धा ह्या लेकराचं कौतुक म्हणून 501 आमच्या चेअरमनने ₹101 दिला. आणि हे वाजवायला येतोय. तू जाय रे, ते द्यालेत माणसं तिकडं, हे वाजवायला येतो. कोणी ₹10 देईन, कोणी ₹20 देईन, कोणी 50 देईन, काय जे देईन ते देईन.
हे बाया महिला मंडळ तुमच्याकडे वाट लावायचं का? वाट लाव का? अशी काय म्हणून येतोय का? हा कन्हैयाला सुद्धा आमच्या कन्हैया कोण्या गावचा आहे? आपल्या ते ओळखू ये ना मला. वा 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 छान आहे. कोण्या गावचा आहे? बरं बरं जा कन्हैयाला वाज दे रे ते. नाही ये 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 कन्हैया कन्हैया ये बस बस. हा अरे लेकराचं कौतुक तुम्ही नाही तर कोण्या भूतानं करायचं का? लेकराचं कौतुक कोण करताय? आई वडीलच करतात ना. हे लेकरं तुमचेच आहेत. कन्हैया असो का आमचा हे असो, लेकराचं कौतुक आपल्या हातात येते. पुत्राच्या इजे पिता सुखावतच आहे. आनंद वाटतो महाराज लेकरायला. अरे यायचं बघून याच्यातले एक दोन तयार झाले तुमच्या इथले. तयार काय व्हायच ना मग बेजार व्हालो मी. आमच्या मुंजा भाऊचं आलं 2 वर्ष राहिले 1 वर्ष राहिलं गेलं कोणकडे आहे का नाही? हा रस्त्यानं बाहेर गेलं का? हा वाटलं का? बरं तुम्ही बापूकडे वाटला नाही कोणाकडे वाटला. तुमच्या गावामधून एखादा मी दरवर्षी म्हणालो एखादा 2 तरी पकवायचे व्हावा. 1-2 पोरं आले पण ते काही शिकले नाहीत राहिले नाहीत. असं आपल्या ह्याच्यासारखं पाहिजे सतीश सारखं. म्हणजे त्याचे हात बित बोलतात चंचल पाहिजे. कायला मर्दांग शिकाय बापू पण तुम्ही इंड्रेल प्याने गंगत उडी मारा. आता चेअरमन तुम्ही गेला बापू तुम्ही काय नाही पुन्हा उडी मारायचं काम आहे खाली. शिकी कसं असते ते शिकण्याचा काही टाइम असते त्याचं वय असते. वयामध्ये ते पोरग शिकत असते. जरा मोठं झाल्या शिकत नाही. हा एखादा भाव तुमच्या गावात हरिपाठाला दुपारतीला एकादशीला भिवराजी गेला तेव्हापासून पकवायचंच नाही. आता बापू चला म्हणले तरी हे जात नाहीत नुसतं म्हणाले चला म्हणून. हा उगं म्हणायचं. एकदा सगळे हात वरी करा कॅमेरा फिरायला सगळ्याकडे सरळ सरळ असे ठोवा मी चहा पिऊन होतो. तुकाराम तुकाराम सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई मागसीबाई मनीतनाई मागसीबाई देत नाही. काय कोणची बाई म्हणाली मी महाराज पैसे आणले नाहीत. पैसे जरी नाही आणले ना एक मणी काढून द्यायचा गळ्यातला मणी मणी. पण रिकामे हाताने जाऊ द्यायचं नाही. म्हणलं पाहिजे येळेगावच्या महिला मंडळानं त्या लेकरला एक ड्रेस केला. ड्रेस व्हावा असं त्याला इकडे येऊ देऊ नका. एक मणी म्हणलं तर किती पैसे होता बाबा. सेवा समाप्त करिली तैसी केटकट वाकोडी केली देव जाणे. काल्याचा अभंग होईल इने करी या इकडं. काला वाटू देस्तोर कोणी जाग्यावरून उठू नका. जय जय घंटे धरिला कृष्ण तेल झाला तिथं मृदंग वाजवताना तिकडं कायला बघायला असतो.
पण कामाला बाहेर आहेत. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र येगाव नगरीमध्ये श्री संत मोतीराम महाराज यांच्या पदप्रशाने पावन झालेल्या, तसेच श्री क्षेत्र येगाव नगरीचे जागृत देवस्थान श्री नरसिंह भगवान यांच्या या कृपा आशीर्वादाने वर्षानुवर्ष जी अखंड हरिनाम सप्ताहाची या गावामध्ये परंपरा आहे. आता थोडक्यात सांगायचं जर झालं तर खरंच आम्ही या ज्ञानीगुणी साधू संत या ठिकाणी ज्यांना आम्ही आमंत्रित केलं त्यांनी आम्हाला नाण्यार्जन केलं आणि 2-3 वर्षापासून झालं आम्ही या भजनामध्ये आलो. आणि मी आल्याला सांगितलं महाराजाला मला काही विचारू नका बरं का, आम्ही बाहेरचं काम करतो. पण महाराजांना सांगितलं बाबा बसा थोडं तुम्हाला कळेल, आणि येऊन समोर बसल्याचं धाडस केलं. तर मला असं सांगायचं आहे, श्री क्षेत्र येगाव नगरीमधील आमची गावकरी मंडळी, आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक, ह्या सप्ताहाचं नियोजन वर्षानुवर्ष चालवत आलेले आहेत. जवळजवळ 80-85 वर्षाचा हा सप्ताह आहे. आणि खरंच मला शिमगा हा सण एवढा मोठा असतो. धुळी खेळतात, रंग खेळतात. आमच्या गावामध्ये आमच्या जी युवा तरुण पिढी त्यांना रंग आणि धूळ हे कसलं माहीत नाही, कारण आमच्या इथं वर्षानुवर्ष झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. ही एक आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि विशेष सांगायचं जर झालं तर ही आमच्या गावामध्ये आम्ही देणगी गोळा करत असतो आणि आमची गावकरी मंडळीची कमिटी या सप्ताहाचे नियोजन करते. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहात, आमच्या गावातील महिला माता भगिनी. खरंच त्यांना जर आम्ही सूचना दिल्या की बाबा आता हे परिसर स्वच्छ करायचा आहे, या ठिकाणी पंक्ती बसणार आहेत, आणि खरंच आमच्या गावातील महिला माता भगिनींचं मला नवल करावं वाटतं. त्यांनी 8 दिवस एवढा परिसर स्वच्छ ठेवला की त्यांनी सांगितलं खरंच आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथेनिमित्त देवी देवतांचं आगमन झालेलं आहे. आणि आम्ही सांगितलं बाबा अण्णाभाऊ साठे नगरमधील समजा बाजीराव गुरुड असेल, आमचे भानुदादा असतील, आमचे लोबाजी मामा असतील, कोणी असो, त्यांनी मंदिर आणि मंदिराचा परिसर इतका स्वच्छ ठेवला की हा कार्यक्रम कधी झाला आणि कधी संपला कळत नाही. आणि आम्ही आमंत्रित सर्व गुणी ज्ञानी विद्वान मृदुंगमणी मृदुंगाचार्य हे लहान मुलं त्यांनी या ठिकाणी 8 दिवस राहिले. आमचे भजन भीष्म दत्ता मामा यांचं वय 85 वर्ष असून सुद्धा आपल्या गावामध्ये राहून त्यांनी खूप चांगली या ठिकाणी सेवा आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि आमच्या गावातील युवा तरुण पिढी प्रत्येक कार्यक्रमामध्ये खरंच आम्हाला खूप मोलाचं सहकार्य करत आहे. त्यांचं मी गावाच्या वतीनं खरंच स्वागत करतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे दररोजच्या दररोज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन झालं. आमचे उद्धव बापू या ठिकाणी मृदंग वाजवण्यासाठी त्यांनी 8 दिवस उपस्थिती लावली, वेळ न करता. आणि सुंदर महाराज आमचे युवा कीर्तनकार, आताच आमच्या शास्त्री उत्तम महाराजांचा घसा बसला तरी पण ते प्रयत्न करायलेत. वा 8 दिवस त्यांनी सातत्य ठेवून ज्ञानेश्वरी पारायण केलं. त्यांनी योग्यवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि या सप्ताहामध्ये ज्यांनी पंचपक्वान्न म्हणजे स्वादिष्ट आणि रुचकर असा भोजनाचा आस्वाद दिला ते आमच्या गावचे आचारी, लाडके आचारी. आम्ही त्यांना सांगितलं व इतक्या ह्याच्यामध्ये स्वयंपाक करा, आपल्या गावचा सप्ताह आहे. त्यांनी स्वादिष्ट आणि रुचकर जेवण पंचपक्वान्न महादू शिंदे आणि त्यांच्यासोबत त्या महिला चपात्या करणार, त्यांनी खूपच खरं पातळ चंद्रमधून दिसू लागल्या इतक्या पातळ चपात्या केल्या. त्यांचं पण मी अभिनंदन करतो. आणि विशेष सांगायचे आमचे दत्तूदादा विनेकरी नारदाच्या गादीवर आहेत वेळोवेळी. आणि आमचे जे विण्याचे पारेकारी आहेत की त्यांनी वेळोवेळी 1 मिनिटाचा इकडे तिकडे अवधी केला, या ठिकाणी पहारा दिला. त्यांचं पण मी या मंदिरामध्ये गावकऱ्याच्या वतीनं एक स्वागत करतो. आणि महाराजांनी आता सांगितलं, भगवान महाराजांनी आमच्या हातून काही त्रुटी झाल्या असतील, आम्हाला त्या त्रुटी कळाल्या किंवा जी आमची कमिटी काम करायली आणि त्यांच्या नजर चुकीने हे राहिलं आणि नंतर जर आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं तर त्यांच्यामध्ये आमचा हिस्सा आहे. ही भया इथे ही चूक झालेली आहे, आपल्याला हा फोटो टाकावा लागतो, याच्यानंतर हा फोटो टाकावा लागतो. त्या त्रुटी आम्ही भरून काढू आणि वर्षानुवर्ष हा सप्ताह चालू ठेवू, हीच आम्हाला ईश्वरचरणीच प्रार्थना आहे. आणि संत मोतीराम महाराज नरसिंह भगवंताचा आशीर्वाद राहो. आणि आज सोमवार असल्यामुळं सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे आणि आमच्या स्वयंसेवकाला विनंती आहे, महिलाची पंगत बसेल आणि बाहेर गावून जी पाहुणे मंडळी पुरुष मंडळी आली त्यांच्यासाठी पण आपण भोजनाची व्यवस्था करायची आहे, ही सर्वांना विनंती आहे. आणि मंडपामध्ये जे पाहुणे मंडळी पुरुष मंडळी आहेत त्यांना बोलायचं आहे आणि दररोजच्या प्रमाणे आपल्या महिला माता भगिनी प्रसाद घेण्यासाठी बसतील. आणि आम्ही असाच हा सप्ताह वर्षानुवर्ष चालत ठेवू ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संपितो शब्द संपितो.
विठोबा